नमस्कार. सर्वप्रथम साऊथ मुंबईतर्फे सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. मी सध्या आलेली आहे वरळीतील जनता कॉलनी इथे. वरळीमधील जनता कॉलनीमधील शिव प्रतिष्ठान मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर घेत इकडचे स्थानिक विशेषतः म्हणजे महिलांनी ह्या उत्सवाचा आनंद घेत ह्याचं आयोजन केलेले आहे. या उपक्रमात महाप्रसादासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे. मात्र ह्या उपक्रमात आणि ह्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि नेमकं कारण ह्याचं वैशिष्ट्य काय आहे हे ठीक आपण आयोजकांकडनं आणि इकडच्या कार्यकर्त्यांकडनं जाणून घेऊयात. तर आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता इथे शिव प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते तथा नवीन पिढी देखील आहे. तर आपण त्यांना विचारूया त्यांची मनोगत काय आहेत आणि थेट त्यांचे विचार काय आहेत. तर दादा, साधारणपणे किती वर्ष झाली तुम्ही हा कार्यक्रम करताय? आम्हाला जवळजवळ 8 वर्ष झालं आम्ही हा शिवजयंती उत्सव साजरा करतोय. यामध्ये आम्ही लहान मुलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा, तसेच महिलांचं सहभाग, इतर आमच्या जे रहिवासी आहेत जनता कॉलनीतील त्यांचं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं. आणि आम्हाला हा उत्सव अजून मोठा करायचा आहे, जेणेकरून जे शिवमहाराजांचे विचार आहेत, त्यांचं शौर्य आहे ते जगात पूर्ण जे लुप्त होत चाललं आहे ते आम्हाला जागृत ठेवायचं आहे. साधारणपणे महिला राज आपण जसं बोलतो इथे महिला राज, तर मी मगाशी हा बॅनर पाहिला तर मी साधारणपणे जास्त असं पाहत नाही, पण इथे प्रत्येक पदावर महिला देखील दिसत आहेत. तर त्यावर तुमचं मत काय आहे? महिलांना प्रत्येक पदावरती आम्ही महिलांना घेतण्याचं कारण हेच आहे का ही शिवजयंती आहे, ही सुरुवातच महिलांनी केलेली आहे आणि आम्ही त्याच्यानंतर आमचा सहभाग याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे महिला आमच्यासाठी सर्वात मोठा हात आहे आणि आधारस्तंभ आहे आमच्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता की जसे इकडे शिवप्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते जसे आहे तसेच इकडे तरुण पिढी देखील आहेत ज्यांनी हा वारसा जपायचा प्रयत्न केला आहे. आपण थेट त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात त्यांचे विचार काय आहेत. तर दादा, नक्की तुमचे विचार काय आहेत? प्रथम म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचे आपण आभार मानले पाहिजेत. 1870मध्ये त्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली आणि पुढे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी परंपरा त्यांनी चालू ठेवली. आणि आत्ता ह्याच्या पुढच्या पिढीला सांगणं हेच आहे, प्रत्येक टायमाला शोअप करून नाही होणार आहे. आपल्याला त्यांचे विचार त्यांचे जे काय मांडणी आहे ती आपल्याला पुढे घेऊन जावी लागेल. गड किल्ले सुधारायचं झालं तर पहिली गोष्ट त्या टायमाला प्रतापगड महाराजांनी 2 वर्षामध्ये तयार केला होता. आता ते 12 किल्ले गेलेत, त्यांचं संवर्धन चालू आहे. मी आत्ताच लास्टमध्ये जाऊन आलो प्रतापगडाला. खूप स्लो काम चालू आहे. म्हणजे आपल्याकडे आत्ता खूप टेक्नॉलॉजी आहे, त्या टायमाला महाराजांकडे नव्हती, तरी त्यांनी 2 ते 3 वर्षामध्ये काही किल्ले बांधलेत. आज रायगड बघायला गेलं तर एवढे मोठे दगड असू काही असून दे, एवढ्या शक्तीने, एवढ्या ताकदीने, एवढ्या विचाराने ते किल्ले बांधलेत. मग ते हे आत्ताही होऊ शकतं, ते कुठेतरी आपण मिस करतोय. त्यामुळे खूप उशीर झालेला आहे आता पण काम सुरू करायला. ते ह्या पुढे आता आपल्याला सरकारने जोर लावायला पाहिजे, कुठली तरी आयडियाज काढून. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे महिलांनी एकसारख्या साडी परिधान करून ह्या उत्सवाची शोभा वाढवली आहे. तर आपण थेट त्यांच्याकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊयात, त्यांचं मत काय आहे. तर साधारणपणे किती वर्ष झाले तुम्ही हा सण अशाच उत्सवात साजरा करताय? बरेच वर्ष झाले. तर ह्या मागचा तुमचा उद्देश काय आहे? उद्देश काय, आज महाराजांचं एवढं कर्तव्य कार्य मोठं आहे, तर असा आमच्या मनात देखील त्यांच्याविषयी आदर आहे आणि त्यांचं काहीतरी आपण देणं लागत आहोत. तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं असं आम्हाला आतून वाटलं. म्हणून त्यांची शिवजयंती साजरा करण्यासाठी आम्ही आज सुरुवात केली आणि बरेच वर्ष आजपर्यंत आम्ही आज ही सुरुवात केली आणि आता करत आहोत, त्याच्या पुढे करणं. तर तुम्ही पाहू शकता माझ्याबरोबर एक चिमुकली आहे जिने एक छानशी वेशभूषा प्रदान केलेली आहे, जी जिजाऊंच्या भूमिकेत आहे. तर आपण तिला विचारूया तिला ह्याबद्दल काय माहिती आहे. तर तुझं नाव काय आहे? परी रुपेश जावलेकर. तुला माहिती आहे तू कोणाची वेशभूषा केलेली आहेस? जिजाऊची. कोण होत्या त्या? जिजाऊ शिवाजी महाराजांच्या आई होत्या. अच्छा, तुला काय बोलायचं आहे प्रेक्षकांना आपल्या? घोषित. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तुम्ही पाहताय की अशी होती ही प्रतिष्ठान मंडळातर्फेची शिवजयंती. त्यांनी नुसती शिवजयंती साजरी करायची म्हणून शिवजयंती साजरी नाही केली आहेत, पण त्यांनी त्यांच्या विचारातनं लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. सरकारकडे त्यांनी त्यांची मागणी देखील केलेली आहे की आपण शिवजयंती नुसती स्पर्धेपुरती साजरी न करता त्यांचे विचार आणि त्यांचे आचार आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ते कसं अंमलात आणलं पाहिजे हे त्यांनी ह्याच्यातून दाखवून दिलेले आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक पाटील सोबत. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.